नमस्कार मित्रांनो. याच्या अगोदर जी मुंबई हायकोर्ट शिपाई भरतीची 5,000 शॉर्टलिस्टिंग आली होती मित्रांनो, त्याच्यामध्ये आणखी शॉर्टलिस्टिंग केली गेलेली आहे. 2632 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालेले आहे यामध्ये. तर आता 2632 कॅन्डिडेटकडून शैक्षणिक पात्रता पडताळण्यासाठी ही शॉर्टलिस्ट जाहीर केलेली आहे मित्रांनो. तर ज्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे, अगोदर नाव बघण्यासाठी गुगल ड्राईव्हमध्ये ही PDF ओपन करायची आहे. इथे सर्चच्या ठिकाणी तुमचं जे नाव असेल ते तुम्ही इथं संपूर्ण नाव टाकायचे, ठीक आहे. इथे नाव टाकल्यानंतर तुम्ही या लिस्टमध्ये आहे की नाही ते शो करेल मित्रांनो. आणि तुमचं जर नाव जर असेल यामध्ये तरी ते तुम्हाला 1 मिनिट हे करून दाखवतोय मी संपूर्ण डिटेलमध्ये. ज्या उमेदवाराची नावे या यादीमध्ये आहे त्यांनी निर्देशित केले जात आहे की त्यांनी खालील कागदपत्राच्या स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी म्हणजे झेरॉक्स, ठीक आहे, दिनांक 29/1/2024 त्या दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी त्यांच्यापर्यंत स्पीड पोस्टने पोचवायचे मित्रांनो, ठीक आहे. ज्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांनीच 29/1/2024 आणि स्पीड पोस्टद्वारे, आणि ओरिजिनल डॉक्युमेंट नाही मित्रांनो, इथे फक्त झेरॉक्स पाठवायची स्पीड पोस्टने. आणि ॲड्रेस काय असेल मित्रांनो, इथे हे जे खाली ॲड्रेस दिलं आहे ना, इथे हे बघा, इथे उच्च न्यायालय अपील शाखा 5वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, GT रुग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई 400,001. फक्त स्पीड पोस्टने पाठवायचे मित्रांनो. जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशनाचे पालन केले नाही तर त्यांची उमेदवारी निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही मित्रांनो, याची नोंद घ्यावी. आता डॉक्युमेंट काय काय पाठवायचे हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासहित पाठवायची, ठीक आहे मित्रांनो. प्रिंटआउट पाठवायची जे तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलं होतं फॉर्म ते. आणि जन्मतारखेचा पुरावा पाठवायचा मित्रांनो, इथे बर्थ सर्टिफिकेट किंवा SSC बोर्ड सर्टिफिकेट, ठीक आहे. तिसरा आहे शैक्षणिक पात्रता इयत्ता 7वी पासचे गुणपत्र, ठीक आहे. तुमच्याकडं असेल तर पाठवायचं, नसेल तर समोरची जी शैक्षणिक पात्रता आहे ते पाठवायचं. समोर काय, शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्र, प्रमाणपत्र 10वी 12वी आणि तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेली इत्यादी मित्रांनो. तुमचं जे हायेस्ट क्वालिफिकेशन असेल त्याचं. आणि 5वा आहे सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. आणि 6वं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, जर नावात बदल झाला असेल तर नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज जसे की शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकरणाने जाहीर केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी, ठीक आहे. आणि शिपाई तुम्हाला तर माहीतच असेल मित्रांनो. आणि इथे काय सांगितलं आहे की उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर शिपाई या पदाकरिता प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीसाठी अल्पसूचित केलेल्या उमेदवारांची यादी इथे जाहीर केलेली गेली आहे मित्रांनो. तर 1 मिनिट तुम्हाला खाली दाखवतो. याच्यामध्ये तुमचं नाव कसं सर्च करायचं ते स्टार्टिंगला सांगितले मी. तुमचं नाव जर असेल तरच तुम्हाला पाठवायचं, ठीक आहे मित्रांनो. तर इतर नोंद कशाची घ्यायची आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई या पदाकरिता जाहिरात दिनांक 21 मार्च 2023 मधील खंड ग 6 नुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूचित करण्यात आलेल्या पहिल्या 5,000 उमेदवाराचे पुढील अल्पसूचित 2632 उमेदवाराकडून शैक्षणिक पात्रता किंवा कागदपत्रे पडताळणीसाठी मागवण्यात येत आहे. हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आणि या लिस्टमध्ये ज्यांचं ज्या कॅन्डिडेटचं नाव आहे त्यांनीच स्पीड पोस्टद्वारे शैक्षणिक कागदपत्रे पाठवायची आहे मित्रांनो. आणि स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला 50 रुपये खर्च लागतील. तिथे स्टार्टिंगला तुमचं ॲड्रेस टाकायचं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ते पोस्टचं जिथे पाठवायचं
ते ॲड्रेस इथे दिलेले आहे मित्रांनो. मी 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. तर ते ॲड्रेस हे आहे मित्रांनो, इथे उच्च न्यायालय हे. 1 मिनिट मी तुम्हाला हायलाईट करतो. हे ॲड्रेस आहे. हे व्हिडिओ स्टॉप करून तुम्हाला लिहून घ्यायचे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचे मित्रांनो. आणि याच्यावरती पण अगोदर जेव्हा 5,000ची कॅन्डिडेटची लिस्ट लागलेली होती तेव्हा मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लिस्टमध्ये जा आणि तो व्हिडिओ बघा. याच्यापेक्षा म्हणजे डायरेक्ट पोस्टमध्ये ते कार्ड कसं घ्यायचं संपूर्ण डिटेल्समध्ये मी बनवलेलं आहे. ते व्हिडिओ बघून पण तुम्ही हे करू शकता मित्रांनो. आणि याच्या रिलेटेड आणखी जॉब रिलेटेड अपडेट आपल्या जॉब चॅनलवरती येत असतात. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हे 2024 आहे बरं का, एवढं लक्षात ठेवायचं आहे. 2024मध्ये जे 5,000 कॅन्डिडेटमधनं शॉर्टलिस्ट झालेलं आहे 2632 कॅन्डिडेट. यांची शैक्षणिक पात्रता मुंबई हायकोर्ट मागवत आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.